प्रिय विद्यार्थ्यांनो, शंकर पाटील सर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आपण 8th स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथ्समधील फर्स्ट चॅप्टर रॅशनल अँड इरॅशनल नंबर, त्याला मराठीमध्ये परिमेय व अपरिमेय संख्या असं म्हणतात. टॉपिकला शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपली स्टँडर्ड 8th ही खूप महत्त्वाची, कारण या इयत्तेमध्ये तुम्हाला 8वी स्कॉलरशिप त्याचबरोबर NMS एक्झाम अशा दोन महत्त्वाच्या परीक्षांना तुम्हाला सामोरं जायचं आहे. त्याकरता बाळांनो तुम्ही आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे सर्व चॅप्टर आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ आहेत ते सर्वांनी काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. तर टॉपिक आपला कोणता आहे? रॅशनल अँड इरॅशनल नंबर, त्याला मराठीमध्ये परिमेय व अपरिमेय संख्या म्हणतात. यापूर्वी आपण नॅचरल नंबर्स याला मराठीमध्ये नैसर्गिक संख्या असं म्हणतात आणि याच्यामध्ये 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी हे नंबर त्याच्यामध्ये असतात, हे बघितले. आता महत्वाची गोष्ट काय, नॅचरल नंबरची स्टार्टिंग काय तर कॅपिटल एन आहे. त्यामुळं नॅचरल नंबरला एक नोटेशन आहे कॅपिटल एन, ती तुम्हाला 9th स्टँडर्ड लागणार, 9वी लागणार आहे. कॅपिटल एन स्टँड्स फॉर नॅचरल नंबर्स, नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. ओके, आता ह्या नॅचरल नंबर्स मध्ये 0 एक्स्ट्रा घेतले बघा, 0 इन्क्लूड केले, म्हणजे काय आलं 0, 1, 2, 3, 4 या नंबरला काय म्हणायचं? होल नंबर्स, म्हणजे मराठीमध्ये पूर्ण संख्या. आणि नोटेशन काय आहे? होल नंबर स्टार्टिंग काय आहे तर डब्ल्यू आहे, त्यामुळे कॅपिटल डब्ल्यू स्टँड्स फॉर होल नंबर्स, नंबर स्टार्टिंग फ्रॉम 0, 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. आता या 0, 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी मध्ये काय केलं आपण? -1, -2, -3, -4 अप टू इन्फिनिटी हे निगेटिव्ह नंबर आपण इन्क्लूड केले, एक्स्ट्रा घेतले. तर ह्या सर्व नंबरला काय म्हणायचं? इंटिजर्स म्हणायचं, मराठीमध्ये पूर्णांक संख्या. इथे काय होतं बघा, पूर्ण, त्यात 0, 1, 2, 3, 4 होतं. पूर्णांक त्यात -1, -2, -3 एक्स्ट्रा आहे. पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर्स, त्याला स्टार्टिंग काय आहे तर आय आहे, कॅपिटल आय. सर्वांना कळलं? आता इथं तुम्हाला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, स्मॉलेस्ट नॅचरल नंबर, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे बघा, 1 आहे. ठीक आहे, सर्वात मोठी नैसर्गिक सांगता येईल का आपल्याला? सांगता येत नाही, कॅन नॉट बी टोल्ड. तसं होल नंबर सुद्धा आहे बघा, स्मॉलेस्ट होल नंबर 0, ग्रेटेस्ट होल नंबर कॅन नॉट बी टोल्ड. इंटिजर्स मध्ये ग्रेटेस्ट पॉझिटिव्ह नंबर बघा का, ग्रेटेस्ट नंबर म्हटलं तर सांगता येत नाही, स्मॉलेस्ट सुद्धा सांगता येत नाही. मात्र एक महत्वाची गोष्ट, स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर म्हटलं बघा, काय म्हणलं? हे इंटिजर्स आहेत. पॉझिटिव्ह म्हटलं तर इथनं इकडचं ह्या साईडचं, 0च्या राईट साईडला, याला पॉझिटिव्ह नंबर म्हणायचं. 1, 2, 3, 4. स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर म्हणलं तर 1 येणार. कळलं? लक्षात ठेवा सगळ्यांनी. ग्रेटेस्ट काय आपण सांगू शकत नाही, इकडं जाईल तसं स्मॉल स्मॉल होत जातं. स्मॉलेस्ट इंटिजर सांगता येत नाहीये, बट ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर -1. काय म्हणलं? ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर म्हणू शकतो मी, ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर. सर्वांना समजलंय? आता यानंतर महत्वाची गोष्ट आहे, आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? रॅशनल नंबर्स. याच्यानंतर याच्यापेक्षा बिगर जो सेट आहे तो कोणता असतो? रॅशनल नंबर असतो. बघा, आता आपल्या टॉपिकचं नाव आलेलं आहे. नोटेशन फक्त कॅपिटल आर येणार नाही, ते का ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. काय म्हणले बघा, आता पुढचा नंबर कुठला आहे? रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स मराठीमध्ये काय सांगितलेला? परिमेय संख्या. काय म्हणायचं? परिमेय संख्या. आता आपण इथे थोडं बघितलंय, हे जे नंबर आहेत 1, 2, 3, 4 ह्या पुढच्या नंबर मध्ये आहेत. 1, 2, 3, 4 आणि 4 आहेत. हे नंबर पुढच्या नंबर इंटिजर मध्ये आहेत, 0, 1, 2, 3, 4 आणि एक्स्ट्रा आहे. म्हणजे हे इंटिजर्स रॅशनल नंबर मध्ये आहेत.
अजून काय एक्स्ट्रा आहे ते मला सांगतो. याच्यावर नंबर कोणते सांगितले? 0, 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी, -1, -2, -3 अप टू इन्फिनिटी. रॅशनल हे ना अजून एक्स्ट्रा काय ना बघा. याची आपल्या टेक्स्ट बुक मध्ये डेफिनेशन दिलेली आहे. सांगतोय, लक्ष द्या. डेफिनेशन काय बघा. याची डेफिनेशन, द नंबर ऑफ द फॉर्म m upon n, the number of the form m upon n is called rational number. पण m आणि n काय आहेत? m आणि n हे इंटिजर्स आहेत. m is integer, n is also integer, but one more important thing, n not equal to 0. Where where m and n are integers, but n not equal to 0. म्हणजे खाली शून्य न घेता दुसऱ्या यातल्या कुठल्या पण संख्येला मात्र वर कुठलंही इंटिजर घेऊ शकता. आता बघा ही आपली डेफिनेशन आहे. मग आता मी एक काम करतो, नंबर घेतो बघा इथं. याच्यामध्ये काय ना बघा, मी असं घेतलं 7 अपॉन, बघा दोन्ही पण इंटिजर घेतलेत, वरती 7 खाली अपॉन 2 घेतले खाली, -3 अपॉन 2, बघा इंटिजर घेतलाय, खाली पण इंटिजर घेतलेला आहे. 0 अपॉन 7 चालतंय, वर 0 चालतंय. मात्र जर खाली 0 घेतलं चालणार नाही. n नॉट इक्वल टू 0 हे चालणार नाही. तुम्हाला समजलं? यानंतर बघा, आता एवढं सगळ्यांनी समजलंय. वरती निगेटिव्ह नंबर घेतलं म्हणजे काय, -5 -2 घेतलं. रॅशनल नंबर सर्वांना समजलेलं आहे. आता एक महत्वाची गोष्ट, डेफिनेशन झालेली आहे. आता याच्यामध्ये अजून काही महत्वाच्या गोष्टी येतात. त्या कोणत्या बघा. 7 अपॉन 2 आहे ना, आता हा रॅशनल नंबर आहे, याचा डेसिमल फॉर्म म्हणजे दशांश रूपात आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे 7 अपॉन 2, 7चं निम्म हा भागाकार केला, 7 ला 2 ने भागलं तर याचा आन्सर येतं 3.5. हा डेसिमल फॉर्म आहे. तर हा आलेला, हा टर्मिनेटिंग आहे, दशांश रूप खंडित, म्हणजे हा भागाकार थांबला, बाकी शून्य आहे. 3.5 एवढं कळलं? बर, आता -3 अपॉन 2, याचा आन्सर काय येणार आहे? मायनस साइन आहे त्यामुळे मायनस लिहिलं. 3चा हाफ म्हणजे -1.5 आलेला आहे. एवढं सगळ्यांना कळलं? आता लक्ष द्या, आता महत्वाची गोष्ट आहे. आता जर असा नंबर असेल, न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मधला नंबर आहे, समजा वरती 1 आहे आणि खाली 3 आहे. बघा, डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग असेल तर चालतं. रॅशनल नंबर सगळ्यांना लक्ष ठेवा, असं असेल तरी पण चालतं. हे तुम्हाला दिलं नाही. 3.5 सांगितलं, रॅशनल नंबर आहे. -1.5 सांगितलं, हा पण रॅशनल नंबर असणारच आहे. ओके, अजून काय काय बघा. 1/3 जर घेतलं आणि हा तुम्ही भागाकार केला असा, बघा लक्ष द्या, 1/3 उलट करायचं, 3/1 3 डिवाइड करायचं. आता 3 पेक्षा हा 1 लहान आहे तेव्हा आपण पुढे पॉईंट देऊन पुढे शून्य घेतोय. बरोबर, ओके. 3 पेक्षा हे 1 काय आहे, स्मॉलर आहे, म्हणजे काय आलं, भागाला शून्याचा. 3 शून्य 0, एकातून शून्य गेले, 1 राहिले, वरती पॉईंट दिला, खाली शून्य घेतलं, झाले 10. 3 त्रिक 9, 10तून 9 गेले, 1 राहिले, उतरून घेतले, परत 0, 3 त्रिक 9, पुन्हा 1 राहतं, परत 0 असं घेतलं तर उत्तर तुमचं काय असं 3 3 3 3 सारखं येणार आहे. याचा अर्थ काय बघा, 0.333 असं सारखं सारखं येणार आहे. ओके, याला म्हणायचं रेकरिंग. काय म्हणायचं? रेकरिंग, आवर्ती म्हणायचं. मग आता हे आपल्या संशोधकाने काय सांगितलंय, 3333 डॉट डॉट सारखं सारखं असेल तर याला तुम्ही असं लिहू शकताय, हे 0 पॉइंट असू दे, 3 हा डिजिट जो आहे, हा नंबर आहे, तो सारखा सारखा आहे. ह्या 3च्या डोक्यावर एक असं टिंब द्यायचं.
सिंगल डिजिट सारखा सारखा असेल त्याच्यावर असं द्यायचं. अर्थ सगळ्यांना कळला. मग ह्याचा मिनिंग काय, 7.5 रेकरिंग असेल असं. ह्याचा अर्थ काय असणार, 7.555 असं थांबाय नाही, असं थोडं डॉट 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 करायचं. सर्वांना मिनिंग कळला. आता याच्या पुढचे अजून यात काय काय येते बघा, तेवढं सगळ्यांना कळलं असेल. अजून याच्या पुढं काय करायचं बघा, लक्ष द्या. आता हा रेकरिंग टाईप सगळ्यांना कळतोय, सगळ्यांना लक्ष द्या. आता बघा असं आलं 9.35353535 असं सारखं सारखं आहे, टिंब आहे. याचा अर्थ 3535 डबल सारखं सारखं आलं. तर याचं काय, 9.3535 सारखं सारखं आहे. मला याचं 35 हा पार्ट रेकरिंग आहे, मग रेश मारायची. जर 2 अंक असलं रेश मारा, सिंगल असेल तर त्याच्यावर टिंब द्यायचं. ठीक आहे. आता लक्ष द्या, रॅशनल नंबर आहे, त्याचा जो डेसिमल फॉर्म आहे तो एक तर टर्मिनेटिंग आहे का, टर्मिनेट थांबतोय, किंवा थांबत नसेल तर रेकरिंग असतो. अशी 2 महत्वाची टाईप आहेत. कळलं. मग आता मी आता जर असं आलं, लक्ष द्या, जर असं आलं तर तो रॅशनल नंबर नाही म्हणायचं. बघा का, ठीक आहे. असं आलं बघा 7.1 2 3 4 5 बघा, नंबर सगळे हे डिजिट आहेत, सगळे वेगळे आहेत ते, वेगळे आहेत सगळे, डिफरंट आहेत. तर आणि थोडं थांबायला पाहिजे. असं असा हा नंबर रॅशनल नंबर नसतो. कळलं का. थांबत नाही आणि अंक सुद्धा हे पुढचे सगळे वेगळे, दशांश नंतर काय म्हणायचं, हा रॅशनल नंबर नसतो. हा काय असतो, इरॅशनल नंबर असतो. ते पण थोड्या वेळ बघणारच आहे. ठीक आहे. आता एवढी गोष्ट झाली. अजून एक महत्वाची गोष्ट आहे बघा, तुम्ही 1 2 3 रॅशनल नंबर आहे असं म्हणतो, त्याचं वेगळं रूप बघा. लक्ष द्या. सर्वांना माहिती आहे 1 स्क्वेअर इज 1, 2 स्क्वेअर इज 4, 3 स्क्वेअर इज 9, 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16, 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. 1 4 9 16 25 यांना म्हणायचं परफेक्ट स्क्वेअर नंबर्स. काय म्हणायचं, परफेक्ट स्क्वेअर नंबर्स म्हणायचं. सर्वांना समजलं. मग आता हा 1 हा 1 चा वर्ग आहे, 4 हा 2 चा वर्ग आहे. मग याचं स्क्वेअर रूट घेतलं, स्क्वेअर रूट ऑफ 4, याचं वर्गमूळ हे 2 आहे. ह्या चिन्हाच्या आतमध्ये संख्या आहे 4, कुणाचा वर्ग आहे, 2 चा वर्ग, 2 × 4, त्यामुळे याचं वर्गमूळ 2 येतं. स्क्वेअर रूट ऑफ 9 लिहिलं, 9 3 चा वर्ग आहे, याचा आन्सर 3 येणार. म्हणजे हे 2 3 रॅशनल नंबर आहेत. कळलं. परफेक्ट स्क्वेअर नंबर जर स्क्वेअर रूट मध्ये असतील तर त्यांना काय म्हणायचं, रॅशनल नंबर म्हणायचं. ठीक आहे. आता बघा रूट 16 घेतलं, काय येणार याचा आन्सर 4. रूट 1 घेतलं तरी पण 1 येणार आहे. हे सर्व काय आहे, रॅशनल नंबर आहे. लक्षात ठेवा, हे कसले सगळे रॅशनल नंबर आहेत. आता बघा रॅशनल नंबर सर्वांना कळ. आता जर आता रूट 1 चं 1 आलं, रूट 4 चं 2 आलं, हे रॅशनल नंबर आहे. आता ह्या 2 नंबरच्या मधला नंबर असेल, म्हणजे रूट 2 घेतलं, त्याचं स्क्वेअर रूट विचारलेलं आहे, रूट स्क्वेअर रूट ऑफ 2 असं, तर हा रॅशनल नंबर नाही. रूट 2 रूट 3 हा सुद्धा नाही. सर्वांना समजलं. रूट 4 चं 2 येतं त्यामुळे आहे. रूट 5 रूट 6 रूट 7 लक्षात ठेवा. कुठलं रूट 5 रूट 6 रूट 7 रूट 8 हे सर्व रॅशनल नंबर नाही. सर्वांना समजलं. रूट 9 आहे, 3 येते. सर्वांना समजलं का बाबा. आता महत्वाची गोष्ट बघा, थोडं सगळ्यांना कळलंय. रॅशनल नंबर सगळ्यांना कळलं. ऑल इंटिजर्स, नंबर ऑफ द फॉर्म m अपॉन n. m इज काय सांगितलं, m is any integer, n is non-zero integer. These numbers are called rational numbers. आता
रॅशनल नंबर जो आहे त्याचा डेसिमल फॉर्म आयदर टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग. दशांश रूप एक तर खंडित हवं, थांबलं पाहिजे, नाहीतर थांबत नसेल तर ते आवर्ती पाहिजे. 3-3-3, 5-5-5 किंवा 9.35 असं. सर्वांना समजतंय? आता एक महत्वाचं वाक्य लिहूया. कोणतं बघा, महत्वाचं एक सेंटेन्स आहे ते तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये बघायला मिळेल असं वाटतंय. बघूया. ओके. डेसिमल फॉर्म ऑफ rational number is either terminating समजा कळलं म्हणजे असं 3.5 7.83 असं. either terminating or नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग. म्हणजे कसं 7.8888 9.715 715 715. सर्वांना समजलं? ओके, लक्षात ठेवा. आता यानंतर काय करायचं आहे, रॅशनल नंबरला नोटेशन कॅपिटल आर घ्यायचं नाही. तर नोटेशन काय घ्यायचं बघा, ते का घ्यायचं थोड्या वेळात तुम्हाला सांगेन मी. ह्या रॅशनल नंबरला इथं स्टार्टिंगला आर आहे म्हणून आर घ्यायचं नाही, त्याच्याऐवजी कॅपिटल क्यू घ्यायचं आहे. रॅशनल नंबरला क्यू. ठीक आहे. आता हे एवढं सगळ्यांना कळलं असेल तर काय करायचं बघा, आता इरॅशनल नंबर. बघा, लक्ष द्या. irrational numbers म्हणजे काय म्हणायचं ना, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या ह्याला नोटेशन काय बघा, क्यू डॅश. परिमेय संख्येला याने क्यू लिहिले, याला काय लिहायचं, क्यू डॅश. हे तुम्हाला 9वी साठी खूप महत्वाचं आहे, 9वी पासून पुढे. ऐका, आता याच्यामध्ये नंबर कोणते येणार बघा, यात स्क्वेअर रूट चालू होतो, सगळ्यांना माहिती आहे. लिहितो बघा एक्स्ट्रा मी काय लिहितो, याच्यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर रूट 1 येतं, हे चालू होतं. स्क्वेअर रूट ऑफ 4 2 येणार, स्क्वेअर रूट ऑफ 9 3 येणार, हे चालू होतं. आता याच्यामधले म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ 2 घेतलं, ते स्क्वेअर रूट निघत नाहीये. स्क्वेअर रूट ऑफ 3, स्क्वेअर रूट ऑफ 4 चालणार नाही, याची व्हॅल्यू 2 येते. स्क्वेअर रूट ऑफ 5, स्क्वेअर रूट ऑफ 6, स्क्वेअर रूट ऑफ 7, सर्वांना कळतंय असले नंबर. आता डेसिमल फॉर्म जर म्हटलं इथं कसं होतं, टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग होतं. ह्यात कसं पाहिजे, नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रेकरिंग. थांबायला नाही पाहिजे आणि वेगळं सगळं पाहिजे. म्हणजे कसं बघा, ह्याच्यामध्ये अजून 7.1235 आणि डॉट डॉट डॉट. बघा, हे डिजिट सगळे वेगळे आहेत आणि थोडं थांबलं पण नाही असं पाहिजे. कळलं? आणि यात कसं आहे, थांबत नाही मात्र एक सारखं असतं किंवा ग्रुप तर सारखा असतो. ठीक आहे. हे असं बघा, 9 पॉईंट किंवा 129.6219 डॉट 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 असं. सर्वांना समजतंय? लक्षात ठेवा, पुढे डॉट 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 पाहिजे आणि ही वेगळं पाहिजे. तुम्ही असं म्हणची नाव का 62.1234567 असलेले अंक सगळे वेगळे आहेत, पण पुढे डॉट डॉट आहे का, डॉट डॉट पाहिजे. हा इरेशनल नंबर नाही. लक्षात ठेवा सगळे, पुढे डॉट डॉट पाहिजेच. थांबायला पुढं अखंड पाहिजे संख्या. ऐका, अखंड आणि आवर्ती नसणारी.
आता बघा अजून एक महत्वाची गोष्ट आहे, पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेतो आपल्या सोयीसाठी. लक्ष काय सांगितलं, व्हॅल्यू ऑफ पाय इज आपण 22/7 ही याची नियरली व्हॅल्यू जवळची किंमत घेतलेली आहे. कळलं, एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही ती. कळलं, तर 22/7 रॅशनल नंबर आहे. मात्र पाय आपण लक्ष नुसतं पायचा विचार केला, पाय इज इरॅशनल नंबर, त्याची अजून व्हॅल्यू फाइंड केलेली नाही. लक्षात ठेवा, 22/7 आपण सोयीसाठी जवळची किंमत घेतलेली आहे. 3.14 ती तिकडे जाते. पाय इज इरॅशनल नंबर. ओके, सर्वांना समजलं का बघा. आता याचं काय सांगायचं बघा, डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म ऑफ irrational number. Irrational numbers म्हणा, FW numbers are non-terminating. Non-terminating and non-recurring. आणि रेकरिंग पण नाही, थांबत पण नाही आणि सारखं पण अंक सारखे नाही. ओके, बघा आता सर्वांनी लक्ष द्या, महत्वाची गोष्ट वरचं पुस्तोय. ऐका जरा, रॅशनल नंबरला क्यू घेतलंय, आर घेतलेलं नाही. इरेशनल नंबरला आय घेतलं नाही, इंटिजरला घेतलंय, इथला क्यू डॅश घेतलंय. आता हे दोन्ही रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर हे दोघांनी मिळून लक्ष द्या, रियल नंबर तयार होतो. काय होतो, रियल नंबर्स. हे 9वीला आहे, रियल नंबर्स. याला काय होतं मराठीमध्ये, वास्तव संख्या. वास्तव संख्या. आणि याला इथं आर आलेला आहे, म्हणून याला नोटेशन घेतलंय कॅपिटल आर. कळलं, ह्या नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर या सर्वांपेक्षा तो बिगर सेट आहे. त्याला ह्याला आर घेतलंय आणि याला आर घेतलेलं नाही. ठीक आहे, सगळ्यांना कळलं. ओके, रियल नंबर मध्ये काय येणार, इंटिजर्स येणार, नंबर ऑफ द फॉर्म m/n येणार, डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग असू दे, नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग असू दे, किंवा नॉन टर्मिनेटिंग नॉन रेकरिंग असू दे, स्क्वेअर निघू दे, नाही निघू दे, स्क्वेअर निघू दे, सर्व याच्यामध्ये चालतं. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त काय चाललंय सांगू, हे सगळं चालतं याचे, हे दोन्ही पण याच्यामध्ये चालतं. फक्त काय चालतंय सांगू, याच्यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर हे याच्यामध्ये चालत नाही. लक्षात ठेवा, हा याच्या पुढचा एक सेट आहे, कॉम्प्लेक्स नंबर्स. तो 11वीला 12वीला आहे, तर ते बघता येईल. सर्वांना कळलं, सर्वांनी लक्षात ठेवा. आज शिकवलेला भाग, याच्या पुढे आपण रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन हे आपण शिकणार आहे. ओके, चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.